मित्रांनो, ही घटना 3 वर्षापूर्वीची आहे. मी माझ्या मित्र सागरसोबत नाशिक येथे जाण्यासाठी निघालो होतो. पण आम्ही दोघे स्टेशनवर पोहोचलो तेव्हा आमची गाडी निघून गेली होती. चौकशी केल्यावर कळलं की नाशिकसाठी थेट गाडी आता दुसऱ्याच दिवशी मिळणार होती. मात्र रात्री साधारण 1:30 वाजता एक गाडी होती जी मनमाड जंक्शनपर्यंत जाणार होती. तिथून पुढे नाशिकसाठी दुसरी गाडी मिळू शकली असती. हे समजताच मी आणि सागर यांनी रात्री 1:30 वाजताची ती गाडी पकडण्याचा निर्णय घेतला आणि मनमाडपर्यंतची तिकीटं घेतली. रात्री नेमके 1:30 वाजता आम्ही त्या गाडीत चढलो. उशीर झाल्यामुळे डब्यात पूर्ण शांतता पसरलेली होती. बऱ्याच जागा रिकाम्या होत्या. बहुतेक प्रवासी आधीच उतरले असावेत आणि उरलेल्यांचे अंतिम ठिकाण मनमाड जंक्शन असावे. थोड्याच वेळात आमच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली. त्यामुळे आम्ही एका रिकाम्या जागेवर जाऊन बसलो. आम्ही बसताच गाडी सुटली आणि गप्पा मारता मारता आम्हाला कधी झोप लागली ते कळलंच नाही. अचानक माझ्या छातीत जळपणा जाणवू लागला आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे माझी झोप उडाली. मी घाईने उठून बसलो आणि समोरच्या जागेकडे पाहिलं जिथे सागर झोपला होता. पण त्यावेळी तो तिथे नव्हता. त्याला तिथे न पाहून मी घाबरलो. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर गाडी एका छोट्या स्थानकावर उभी होती. गाडी थांबलेले पाहून मला वाटलं कदाचित सागर खाली उतरला असेल किंवा स्वच्छतागृहात गेला असेल. एवढ्यातच तो माझ्या मागून आला आणि म्हणाला, "अरे चल ना, चहा पिऊन येऊ." मी त्याला म्हणालो, "शांत झोप ना, एवढ्या रात्री चहा कोण पितो?" तो म्हणाला, "तू झोप, मी जाऊन येतो." एवढं बोलून तो खाली उतरला. मी पुन्हा आळवा झालो. पण आता मला झोप येत नव्हती. मनात त्याची काळजी वाटू लागली. चहाच्या नादात तो स्थानकावरच राहिला तर काय होईल अशी भीती वाटू लागली. साधारण 15 मिनिटे झाली तरी सागर परत आला नाही. म्हणून मी उठलो आणि गाडीतून खाली उतरलो. स्थानक लहान होतं पण सर्वत्र दिवे लागलेले होते. मी त्या बाजूला गेलो जिथे काही दुकानं दिसत होती. दुकानांजवळ पोहोचलो तेव्हा लक्षात आलं की एकही दुकान चहाचं नव्हतं. मी एका दुकानदाराला विचारलं, "इथे चहाचे दुकान कुठे आहे?" तो शांतपणे म्हणाला, "या स्थानकावर सूर्यास्तानंतर चहा मिळत नाही." त्याचे हे शब्द ऐकून मी हसत म्हणालो, "मग आज कोणीतरी नियम मोडला असणार, कारण माझा मित्र थोड्याच वेळापूर्वी चहा प्यायला खाली उतरला आहे." हे ऐकता सर्व दुकानदार माझ्याकडे एकटक पाहू लागले. त्यांची नजर पाहून मला विचित्र वाटलं. मी तिथून पुढे निघालो आणि सागरचा शोध घेऊ लागलो. बराच वेळ शोधूनही तो सापडला नाही. मनात भयानक विचार येऊ लागले. मी त्याला मोठ्याने हाक मारत होतो. इतका त्या दुकानदारापैकी एकाने मला पुन्हा हाक मारली. मी त्याच्याकडे गेलो. तो हळू आवाजात म्हणाला, "तुझा मित्र जर खरंच चहा प्यायला खाली उतरला असेल आणि त्याने तो चहा घेतला असेल तर तो आता परत येणार नाही. तू लगेच गाडीत परत जा, नाहीतर ही तुझी शेवटची रात्र ठरू शकते." त्याचे शब्द ऐकून मला प्रचंड राग आला. पण त्या क्षणी वाद घालणे योग्य वाटले नाही. मी सागरचा शोध घेत स्थानकाच्या त्या टोकाकडे निघालो जिथे प्रचंड अंधार पसरलेला होता. जसे जसे मी पुढे जाऊ लागलो तसे तसे दूर काही लोक बसलेले दिसू लागले. अंधार खूप असल्यामुळे ते नक्की कोण आहेत हे स्पष्ट दिसत नव्हतं. खैर, या आशेने की मला तिथे सागर बसलेला मिळेल असा विचार करत मी त्या दिशेने पुढे जात राहिलो. जवळ पोहोचलं तेव्हा पाहिलं की तिथे 4 जण बसलेले होते आणि चौघेही चहा पीत होते. ते पाहून मला थोडं समाधान वाटलं की सागर इथेच असावा. मी त्याचे नाव घेत हाक मारली, "अरे सागर, तू इथे बसला आहेस का? तुला मी किती ठिकाणी शोधून आलो." माझे शब्द संपताच त्या चौघांपैकी एकाने माझ्याकडे वळून पाहिलं आणि तो क्षण पाहताच मी किंचाळलो आणि तिथून पळ काढला. मी इतक्या वेगाने धावलो की थेट फलाटावरून खाली उडी मारली, रूळ ओलांडले आणि शेताच्या दिशेने पळत सुटलो. धावताना माझा पाय घसरला आणि मी इतक्या जोरात पडलो की डोळ्यांसमोर काळोख पसरला. शुद्धीवर आलो तेव्हा मी जवळच्या दवाखान्यात होतो. माझ्या डोक्याला 7 टाके पडले होते आणि हातापायांनाही गंभीर दुखापत झाली होती. मागच्या रात्रीच्या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली होती. माझा मित्र सागर आता या जगात नव्हता. कारण त्या 4 जणांमध्ये एक सागरच होता. पण त्याने माझ्याकडे वळून पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या जागी पोकळी होती आणि चेहरा पूर्ण पांढरा फटक पडलेला होता.
मी जीव वाचवण्यासाठी पळालो आणि सुदैवाने वाचलो. मात्र सागरच्या मृत्यूची खात्री झाली नव्हती. दवाखान्यातून सुटल्यानंतर मी पुन्हा मनमाड जंक्शन येथे गेलो. तिथे त्या दुकानदाराने मला सांगितलं की त्या रात्री एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. शव ओळखण्यासाठी जेव्हा मी दवाखान्यातील मृतगृहात गेलो तेव्हा तो देह सागरचाच असल्याचं स्पष्ट झालं. त्या रात्री सागरसोबत नेमका काय घडले हे मला आजतागायत कळले नाही. मात्र स्थानकावरील दुकानदारांनी एक भयानक गोष्ट सांगितली. अनेक वर्षापूर्वी तिथे 3 मुले केटलीतून चहा विकत असत. एका रात्री गाडी थांबल्यानंतर 2 दारू पिऊन आलेले गुंड खाली उतरले. त्यांनी मुलांकडून चहा घेतला, पण पैसे देण्याऐवजी त्यांना फलाटावर पळवत पळवत मारहाण केली. त्यांच्या हातात शस्त्र असल्यामुळे कोणीही मदतीला पुढे आले नाही. त्या रात्री त्या तिघांचा मृत्यू झाला. काही दिवसांनी विचित्र घटना घडू लागल्या. रात्रीच्या वेळी चहा प्यायला खाली उतरलेला प्रवासी गायब होऊ लागला किंवा वेड्यासारखा वागू लागला. त्यामुळे स्थानकावर सूर्यास्तानंतर चहा विक्रीवर बंदी घालण्यात आली. तरीही आजही त्या तिघांचा आत्मा त्या ठिकाणी भटकत असल्याची चर्चा आहे आणि त्याचाच बळी माझा मित्र सागर ठरला. मित्रांनो, या कथेसाठी इतकंच. आता पुढे जाऊया आजच्या भागातील आणखी एका नवीन कथेकडे. मित्रांनो, ही कथा आहे रहीम शेख यांची. ते स्वतःचा अनुभव सांगताना म्हणतात, माझं नाव रहीम शेख आहे. लोक मला प्रेमाने रहीमभाई म्हणतात. मी पुणे येथे लक्ष्मी रस्ता जवळच्या एका अरुंद गल्लीत शिवणकामाचे छोटे दुकान चालवतो. माझे वय 48 वर्ष आहे. ही दुकान आधी माझ्या वडिलांची होती आणि त्याआधी माझ्या आजोबांची. म्हणजे 3 पिढ्यांपासून आम्ही ते शिवणकाम करत आहोत. कपडा कापणे, शिवणे, बटन लावणे हे सगळे काम माझ्या अंगात भिनलेले आहे. माझी दुकान खूप जुनी आहे. दुकानाच्या मागे एक लहान खोली आहे जिथे मी दोरे, बटणे आणि इतर साहित्य ठेवतो. त्याच खोलीतून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे आणि वर आम्ही राहतो. मी, माझी पत्नी नाजिमा आणि आमची 2 मुले. दुकान सकाळी 9 वाजता उघडते आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत चालू असते. पण लग्नसराईच्या दिवसात कधीकधी मध्यरात्रीपर्यंत काम करावं लागतं. त्यावेळी जून महिना होता आणि उकाळा प्रचंड वाढला होता. एका दिवशी मला मोठी ऑर्डर मिळाली. एका लग्नासाठी 5 शेरवानी शिवायच्या होत्या, पण हातात फक्त 4 दिवसांचा अवधी होता. मी माझ्या मदतनीस सलीमला सांगितले की आज उशिरापर्यंत थांब, पण त्याची तब्येत बरी नसल्यामुळे त्याने माफी मागितली आणि घरी निघून गेला. मी मनात म्हटलं, काही हरकत नाही, हे काम मी एकटाच पूर्ण करीन. आणि त्या रात्री मी एकटाच दुकानात उशिरापर्यंत काम करण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री साधारण 11 वाजता मी जेवण केलं. मुलं झोपल्यानंतर मी खाली दुकानात आलो आणि शेरवानीचा कपडा घेऊन शिवायला सुरुवात केली. त्यावेळी गल्ली पूर्णपणे ओस पडली होती. मधून एखाद्या वाहनाचा किंवा भटक्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता, पण मी कामात इतका गुंतलो होतो की बाकी काही जाणवत नव्हतं. काम सुरू करून फार वेळ झाला नव्हता. साधारण 12 वाजले असतील. मी मशीनवर नक्षीकाम करत होतो. तेवढ्यात मला जाणवलं की कोणी माझ्याकडे पाहत आहे. मी तात्काळ मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. दुकान बंद होते आणि दरवाजाला कुलूप लावलेले होते. मी स्वतःला समजावले की हा थकव्याचा परिणाम असावा आणि पुन्हा कामाला लागलो. थोड्याच वेळात पुन्हा तसाच भास झाला. यावेळी मात्र मनात अस्वस्थता वाढू लागली. जणू कोणी अगदी माझ्या पाठीशी उभे आहे असे मला वाटू लागले. मी पुन्हा मागे वळलो, तरीही कोणीच नव्हतं. तेवढ्यात माझी नजर समोरच्या भिंतीवर लावलेल्या आरशावर पडली. त्या आरशात माझे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. मी मशीनवर बसून शिवणकाम करत होतो, पण माझ्या मागे आरशात एक धुसर सावली उभी असल्याचे दिसत होते. जणू कोणीतरी माझ्या पाठीमागे उभे होते. हृदय जोरात धडधडू लागले. मी झटकन मागे वळलो. पुन्हा कोणीच नव्हतं. घाबरत पुन्हा आरशात पाहिले तर सावली अदृश्य झाली होती. आता तिथे फक्त मी होतो. मी डोळे चोळले. कदाचित थकव्यामुळे दृष्टीभ्रम होत असावा असे स्वतःला सांगत पुन्हा कामात लक्ष घातले. पण आता मन शांत नव्हते. वारंवार नजर आरशाकडे जात होती. प्रत्येक वेळी सर्व काही नेहमीसारखंच दिसत होतं. मी, माझी मशीन आणि अपूर्ण शेरवानी. रात्री साधारण 1 वाजेपर्यंत
मी एक शेरवानी पूर्ण केली. थोडा आराम करावा म्हणून उठलो आणि मागच्या खोलीत चहा बनवायला गेलो. चहा उकळत असताना अचानक दुकानातून मशीन चालण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून मी दचकून बाहेर धावलो, कारण चहा बनवायला येताना मी मशीन बंद केली होती. बाहेर आलो तर मशीन बंदच होती. मी मनात म्हटलं, कदाचित भ्रम झाला असेल किंवा बाहेरून काही आवाज आला असेल. रात्री उशिरापर्यंत शहरात कुठेतरी काम सुरूच असते, म्हणून मी पुन्हा चहा घेऊन सिलाई काउंटरवर येऊन बसलो. चहा पिताना सहज आरशात पाहिलं आणि माझ्या अंगावर शहारे आले. आरशात माझ्या मागे मशीन चालू असल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात मशीन बंद होती. मी सावकाश मागे वळून पाहिले. मशीन खरोखरच बंद होती. पण पुन्हा आरशात नजर टाकली तर मशीन चालू दिसत होती आणि तिच्यासमोर कोणीतरी बसून शिवणकाम करत होतं. एक धूसर आकृती डोके झोकून मशीनवर काम करत होती. भीतीने माझ्या हातील चहाचा कप खाली पडला. कप फुटल्याचा आवाज झाला तरी माझी नजर आरशावरच खिळलेली होती. हळूहळू ती आकृती स्पष्ट होऊ लागली. जुनाट कपडे घातलेला, डोक्यावर टोपी, दाढी वाढलेला एखादा वृद्ध पुरुष दिसत होता. तो माझ्याच मशीनवर बसून शिवणकाम करत होता, पण वास्तव्यात तिथे कोणीच नव्हतं. मी घाबरत मागे सरकू लागलो, तरी नजर आरशावरून हटत नव्हती. तो वृद्ध शांतपणे शिवणकाम करत राहिला. काही क्षणांनी त्याने हळूहळू डोके वर केले आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांच्या जागी खोल काळे खड्डे होते, पूर्ण रिकामे. त्या भयानक चेहऱ्याकडे पाहून मी ओरडायचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेर आला नाही. भीतीने अंग थरथरत होतं. तो वृद्ध माझ्याकडे पाहत राहिला आणि मग हळूहळू मंद स्मित केलं. क्षणाक्षणाला त्याची आकृती धूसर होत गेली आणि काही क्षणात पूर्णपणे अदृश्य झाली. आरशात पुन्हा सर्व काही सामान्य झालं होतं. फक्त मीच दिसत होतो. तरीही मी काही क्षण तिथेच उभा राहून थरथरत राहिलो. कसाबसा स्वतःला सावरलं आणि एक क्षणही न दवळता जिन्याकडे धावत वरच्या मजल्यावर पळालो. मी घाईघाईने वर गेलो आणि झोपलेल्या नाजिमला उठवलं. माझा थरथरणारा आवाज ऐकून ती घाबरून उठली आणि म्हणाली, काय झालं? तब्येत बरी आहे ना? मी तिला खाली घडलेली सगळी घटना सांगितली. माझं बोलणं संपताच ती हसू लागली. तिचं हसणं पाहून मी पुन्हा म्हणालो, खरं सांगतो, आरशात कोणीतरी होतं. पण नाजिमा माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला तयार नव्हती. तिने ते माझं भास असल्याचं सांगितलं आणि पुन्हा झोपून गेली. मात्र माझ्या मनात अस्वस्थता वाढतच गेली. त्या चेहऱ्याची आठवण वारंवार डोळ्यांसमोर येत होती. त्या खोल रिकाम्या डोळ्यांच्या पोकळ्या, ते विचित्र स्मित, सगळंच अंगावर काटा आणणारं होतं. सकाळी खाली गेलो तेव्हा दुकान अगदी नेहमीसारखंच होतं. आरसाही त्याच ठिकाणी होता. मी त्यात नीट पाहिलं, पण काहीच विचित्र जाणवलं नाही. क्षणभर वाटलं कदाचित खरोखरच थकव्यामुळे भात झाला असावा, म्हणून ती गोष्ट मनातून काढून टाकली. दिवसभर दुकानात नेहमीप्रमाणे काम चालू राहिले. ग्राहक आले, कपड्यांचे व्यवहार झाले. सलीमची तब्येत सुधारली असल्यामुळे तोही कामावर आला होता. आम्ही दोघांनी मिळून काम केलं. दिवसभर काहीही अनोळखी जाणवलं नाही, पण संध्याकाळी सलीम निघून गेल्यावर दुकानात पुन्हा एकटेपणा पसरला आणि पुन्हा तोच भास सुरू झाला. जणू कोणीतरी माझ्याकडे एकटक पाहत आहे. मी आरशाकडे पाहिलं. सगळं सामान्य दिसत होतं, तरी मनात एक विचित्र शंकेची खटक होती. म्हणून मी लवकर काम आटोपलं आणि वर गेलो. त्या रात्री उशिरापर्यंत काम केलं नाही, पण दुसऱ्या दिवशी लग्नाच्या ऑर्डरमुळे उशिरापर्यंत थांबणं भाग होतं. रात्री साधारण 12 वाजता मी पुन्हा मशीनवर बसलो आणि पुन्हा तेच घडलं. आरशात तोच वृद्ध दिसत होता. जुनाट कपडे, डोक्यावर टोपी, दाढी वाढलेली. तो दुसऱ्या मशीनवर बसून शिवणकाम करत होता. हे दृश्य पाहताच माझे हात थरथरू लागले. मी प्रत्यक्ष मशीनकडे पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं, पण आरशात तो स्पष्ट दिसत होता. तो शांतपणे मशीन चालवत होता. मी कसाबसा धीर एकवटला आणि आरशाकडे पावलं टाकली. काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं होतं, पण मी जवळ जाताच त्याने झटकन डोकं वर केलं. यावेळी त्याच्या डोळ्यांच्या जागी असलेले खड्डे आणखी खोल दिसत होते, जणू अंतहीन विहीर. माझा आत्मा साधरला. मी मागे फिरणार इतका तो मोठ्याने हसू लागला. त्याने हात वर करून मला जवळ बोलवण्याचा इशारा केला.
पण माझ्यात पुढे जाण्याची हिंमत नव्हती. अचानक तो किंचाळला, जणू आशातून बाहेर पडून माझ्याकडे येऊ लागला. मी भीतीने पळू लागलो. वर जाऊन नाजिमाजवळ पोहोचलो तेव्हा माझा चेहरा पाहून तीही घाबरली. काय झालं, असं का दिसतोयस, ती विचारू लागली. यावेळी मी सगळं पुन्हा सांगितलं. माझ्या अवस्थेकडे पाहून यावेळी तिलाही वाईट वाटू लागलं की काहीतरी बरोबर नाही. तिने मला शांत केलं आणि म्हणाली, उद्या आपण मौलाना साहेबांकडे जाऊ. दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच्या मशिदीतील मौलाना हाजी साहेबांकडे गेलो. मी त्यांना सगळं सविस्तर सांगितलं. ते शांतपणे ऐकत राहिले आणि मग म्हणाले, रहीमभाई, ही साधी गोष्ट नाही. आशा जो दिसतो आहे तो कदाचित एखाद्या आत्म्याची सावली असू शकते. तुमची दुकान खूप जुनी आहे, कदाचित कोणाचं काही अपूर्ण काम असेल. मी घाबरत विचारलं, पण तो कोण असू शकतो? ते म्हणाले, तुमच्या वडिलांबद्दल किंवा आजोबांबद्दल काही माहिती आहे का? कधी काही अनपेक्षित घडलं होतं का? मी विचारात पडलो. माझे वडील 10 वर्षापूर्वी वारले होते, पण माझे आजोबा माझ्या लहानपणीच गेले होते. त्यांच्याबद्दल फारसं काही आठवत नव्हतं. मात्र माझी आई अजून जिवंत होती आणि कदाचित तिलाच काही माहिती असावी. मी ठरवलं की आईकडून सगळं विचारायचं. घरी जाऊन मी तिला आशाबद्दल सविस्तर सांगितलं. ती आता खूप वयोवृद्ध झाली होती आणि तिची स्मरणशक्तीही कमकुवत झाली होती. पण आशाचा उल्लेख करताच ती थोडा वेळ शांत बसली आणि मग म्हणाली, बाळा, तो आरसा तुझ्या आजोबांना खूप प्रिय होता. ते म्हणायचे, यात प्रत्येक टाका अगदी स्वच्छ दिसतो. पण त्यांचा अचानक मृत्यू झाला. एका रात्री ते दुकानात काम करत होते. मशीन समोरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सकाळी तुझ्या वडिलांनी दुकान उघडलं तेव्हा ते तिथेच पडलेले होते. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे आशा दिसणारी सावली खरोखर माझ्या आजोबांचीच आत्मा होती का? पण इतक्या वर्षांनी मला का दिसत होते ते? आई पुढे म्हणाली, त्यावेळी ते खास एका शेरवानीवर काम करत होते. एका मोठ्या सरदारांसाठी फार महाग आणि सुंदर होती, पण ती अपूर्णच राहिली. नंतर तुझ्या वडिलांनी ती कशीबशी पूर्ण केली. तरी तुझ्या आजोबांना खूप खंत होती की ते स्वतः ती पूर्ण करू शकले नाहीत. हे ऐकून माझ्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. कदाचित त्यांची आत्मा त्या अपूर्ण कामामुळेच भटकत होती का? मी पुन्हा मौलाना हाजी साहेबांकडे गेलो. त्यांनी शांतपणे ऐकून सांगितलं, जर असं असेल तर तुला काहीतरी करावं लागेल. कदाचित ते काम पुन्हा पूर्ण करावं लागेल किंवा त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करावी लागेल. त्या रात्री मी धैर्य एकवटलं आणि पुन्हा दुकानात गेलो. दरवाजा बंद करून आशासमोर मशीनवर बसलो. काही वेळ काहीच घडलं नाही. मग हळूहळू तोच वृद्ध पुन्हा दिसू लागला. यावेळी मी घाबरलो नाही. हळू आवाजात म्हणालो, आजोबा, तुम्ही असाल तर सांगा, तुम्हाला काय हवं आहे? तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग हळूच टेबलावर पडलेल्या एका जुन्या कापडाकडे इशारा केला. मी उठून ते कापड उचलले. तेच ते वर्षानुवर्षे दुकानात पडलेले कापड. आईने सांगितलेली तीच अपूर्ण शेरवानी. मी मान डोलावली. ठीक आहे आजोबा, मी हे पूर्ण करीन. त्या दिवसापासून मी ती शेरवानी शिवायला सुरुवात केली. प्रत्येक रात्री आरशात आजोबा माझ्यासोबत बसलेले दिसत. कधीकधी असं वाटायचं की माझे हात त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहेत. भीती नाहीशी झाली. एक वेगळं नातं तयार झालं. 2 आठवड्यात शेरवानी पूर्ण झाली. शेवटचा टाका मारून मी ती उचलली आणि आरशासमोर उभा राहिलो. म्हणालो, आजोबा, तुमचं अपूर्ण काम पूर्ण झालं. आरशात त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत होता. ते मंद स्मित करत होते. त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिला आणि हळूहळू प्रकाशात विलीन झाले. त्या दिवसानंतर आरशात ती सावली कधी दिसली नाही. मी ती शेरवानी राजा दिनकर केळकर संग्रहालय येथे दान केली, जेणेकरून ती कायम स्मरणरूप राहील. पण कदा इथे संपले नाही. काही आठवड्याने विचित्र गोष्टी घडू लागल्या. दिवसाढवळ्या काम करताना आरशात पाहिलं की माझं प्रतिबिंब जरा वेगळं हालचाल करत आहे असं वाटे. मी हात वर केला तर प्रतिबिंब क्षणभर उशीर करायचं. कधी मी वळायच्या आधीच प्रतिबिंब वळायचं. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण घटना वारंवार घडू लागल्या. एके दिवशी मी कापड कापत होतो. आरशात पाहिलं तर माझं प्रतिबिंब काही वेगळंच कापत होतं. माझे हात थबकले, पण आरशातील आकृती कात्री चालवत राहिली.
मी कात्री खाली ठेवली, पण आरशात ती अजूनही कात्री हातात धरून होती. श्वास वेगाने चालू लागला. मी आरशाजवळ गेलो. चेहरा माझाच होता, पण काहीसा वेगळा. आणि अचानक आरशातलं प्रतिबिंब मंद स्मित करू लागलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी धावत वर गेलो आणि नाजिमाला सगळं सांगितलं. तीही घाबरली. म्हणाली, कदाचित तो आरसा चुकीचा आहे, आपण तो काढून टाकू. दुसऱ्या दिवशी मी सलीमला बोलावून तो जुना आरसा काढून मागच्या खोलीत ठेवला आणि कापडाने झाकून टाकला. त्याऐवजी बाजारातून नवीन आरसा आणून बसवला. सगळं पुन्हा सामान्य झालं. पण एका रात्री मला स्वप्न पडलं. मी दुकानात उभा आहे. तोच जुना आरसा समोर आहे. त्यात माझंच प्रतिबिंब दिसतंय, पण चेहरा वेगळा. ते मला एकटक पाहत आहे आणि मग हळूहळू आरशातून बाहेर येऊ लागते. ते पूर्ण बाहेर आलं आणि मी किंचाळत जागा झालो. घामाने अंग चिम्म झालं होतं. नाजिमाने मला शांत केलं. हे फक्त स्वप्न होतं, ती म्हणाली. पण मला खात्री पटत नव्हती, कारण ते स्वप्न इतक्या खऱ्यासारखं होतं, जणू काही ते अजूनही संपलेलं नव्हतं. सकाळ झाली तेव्हा मी पुन्हा मागच्या खोलीत गेलो. तो जुना आरसा अजूनही कापडाने झाकलेलाच होता, पण माझ्या मनात असंख्य प्रश्न घोळत होते. हे सगळं नेमकं काय चाललं आहे? मी पुन्हा मौलाना हाजी साहेबांकडे गेलो आणि सगळी घटना सांगितली. त्यांनी शांतपणे ऐकून सांगितले, तो आरसा एखाद्या पवित्र ठिकाणी पुरून टाका. कदाचित त्यातूनच ही ऊर्जा निर्माण होत आहे. पण तो आरसा माझ्या पूर्वजांची आठवण होती. आजोबांच्या हातांचा स्पर्श, त्यांच्या कष्टांची साक्ष. मी तो फेकून देऊ शकत नव्हतो. त्या रात्री एक महत्त्वाची ऑर्डर पूर्ण करायची होती. मी दुकानात बसलो, पण मनात एक खटकल्यासारखी भावना होती, जणू काहीतरी अपूर्ण आहे. शेवटी मी उठलो आणि मागच्या खोलीत जाऊन त्या जुन्या आरशासमोर उभा राहिलो. आरशावरचे कापड काढले. मी समोर उभा राहिलो आणि आरशातील माझे प्रतिबिंब हलकेसे हसले. त्या स्मितामागे भीती नव्हती, एक ओळखीचा शांत संकेत होता. मी परत मशीनजवळ बसलो. एका लेहंग्याची नक्षी करत होतो. काम करताना आरशात पाहिले तर प्रतिबिंबाने हलकेच हाताने इशारा केला. मी नीट पाहिले तर कळले, नक्षीतील एक टाका चुकीचा गेला होता. प्रत्यक्षात माझ्या लक्षात आले नव्हते, पण प्रतिबिंबाने दाखवले. मी चूक दुरुस्त केली. तेव्हा मला जाणवलं, हा आरसा मला घाबरवत नव्हता, उलट तो माझ्या कामातल्या चुका दाखवत होता, जणू माझ्या हाताला दिशा देत होता. त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं. सकाळी मी दुकानातील नवीन आरसा काढून टाकला आणि पुन्हा तोच जुना आरसा लावला. आता मी प्रत्येक काम त्या आरशात पाहतच करायचो. शिवताना एखादी चूक झाली तर प्रतिबिंब हलक्या हालचालीने ते दाखवायचे. हळूहळू माझ्या कामात विलक्षण सफाई आली. लोक माझ्या शिवणकामाची प्रशंसा करू लागले. रहीमभाई, तुमच्यासारखा कारागीर नाही, असे ग्राहक म्हणू लागले. आता मला समजले होते, तो आरसा शाप नव्हता, तो माझ्या आजोबांचा वारसा होता. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची, त्यांच्या कलेची आणि त्यांच्या आशीर्वादाची सावली. आणि कदाचित आजही जेव्हा मी मशीनवर टाका मारतो, तेव्हा त्या आरशात कुठेतरी त्यांची नजर माझ्यावर असते, मार्गदर्शन करणारी, पण कधीही घाबरवणारी नाही.